एकनाथ महाराजांनी त्यांचे गुरु जनार्दन स्वामी यांनी भागवताच्या रूपाने दिलेले आहेत। आणि शेवटी या मंदिराला पूर्ण करण्याचं काम हे तुकाराम महाराजांचं होतं आणि त्यांनी ते केलं सुद्धा। त्यांनी त्या मंदिराला कळस चढवलेला आहे आणि मग तुकाराम महाराज त्या चढवलेल्या कळसावर उभा राहून हात वर करून सांगतात, बाबा रे मला तो भगवंत सापडल्यानंतर मी तो पकडल्यानंतर मी तो माझ्या अंतःकरणात बंदिस्त केला आणि त्याच्याकडून मी एक रस घेतलेला। तो रस मी रोज ग्रहण करतो आणि तो रस मला तुम्हाला सुद्धा द्यायची इच्छा आहे। ज्याची पाऊले समाड तोची एक दान शूरदाता। हा रस मला त्या भगवंताने दिलेला आहे। आणि मग एक सामान्य जीवाला न राहून तो तुकाराम महाराजांना विचारतो, महाराज तुम्ही नुसतं म्हणता की हा रस माझ्याकडे आहे, मी तो ग्रहण करतो आणि मला तुम्हाला सुद्धा द्यायची इच्छा आहे। बरं मग मला सांगा महाराज हा रस कोणता आहे? तर मग महाराज त्याला उत्तर देतात, हा ब्रह्मरस आहे। ब्रह्मरस अनेक वाचेन सेवी। हा ब्रह्मरस आहे। हा ब्रह्मरस मला त्या भगवंताने दिलेला आहे। हा ब्रह्मरस तुम्ही घ्या। तुमच्या पीडा जे आहेत, तुमचे दुःख जे आहेत ते तुमच्यापासून लांब जाणार नाही, तर ते मृत्यू पावतील, ते जागेवर ठार होतील, पुन्हा येणार नाही। परंतु याच्यासाठी एक पथ्य पाळावं लागेल आणि ते म्हणजे फक्त भगवंताचं नामस्मरण। आपल्याला समजा गळ्याचा त्रास असला, आपण डॉक्टरकडे गेलो की डॉक्टर कसं आपल्याला पथ्य सांगतात, आंबट तिखट गोड खारट खायचं नाही। तसंच तुकाराम महाराजांनी आपल्याला अनेक पथ्य न सांगता एकच पथ्य सांगितलेलं आहे आणि ते म्हणजे फक्त भगवंताचं नामस्मरण। आणि मग तुकाराम महाराज असाच भगवंत इतरत्व कोठेही न शोधता सामान्य जीवात शोधत होते आणि सामान्य जीवाला पटेल तसंच त्याला समजून सांगत होते। तुकाराम महाराजांची प्रसिद्धी वाढवत होती, तुकाराम महाराज कीर्तन करीत होते, पण तुकाराम महाराजांची वाढती ख्याती सालोमालो आणि मंबाजीबा गोसावी यांना काही सहन झाली नाही आणि यांनी पुण्याच्या धर्मपीठात तुकाराम महाराजांची चुकीची माहिती सांगितली की हे तुकाराम महाराज लोकांना चुकीचा वेदांचा अर्थ सांगतात। मग तुकाराम महाराजांना पुण्याच्या धर्मपीठात बोलवण्यात आलं। तुकाराम महाराज पुण्याच्या धर्मपीठात गेले आणि मग
त्या पुण्याच्या धर्मपीठाचा अध्यक्ष रामेश्वर भट्ट तुकाराम महाराजांना विचारतोय, तुम्हीच का ते तुकाराम बोलोबा आंबिले? होय, आम्हीच. तुम्ही वेदांचा अर्थ सांगता म्हणे? होय, सांगतो. काय अर्थ सांगता? वेदानंत बोलिला अर्थ इतुकाच साधिला, विठोबाशी शरण जावे, निज निष्ठे नाम गावे. वेद खूप बोललेला आहे, वेद खूप बोललेला आहे, पण मी त्याचा एकच अर्थ काढला, फक्त पांडुरंगाला शरण जा आणि त्याचं निज निष्ठे नामस्मरण केला करा, त्याचं चांगल्या भावनेने नामस्मरण करा, एवढाच अर्थ मी त्या वेदांचा काढलेला आहे. तुकोबा, तुम्ही त्या वेदांचा चुकीचा अर्थ लोकांना सांगताय. नाही, मी चुकीचा अर्थ वेदांचा सांगत नाही. तुम्हाला माहिती आहे का हा वेदांचा अर्थ कोणी सांगावा, कोणी पटवून द्यावा, कोणी हे वेद बोलावेत? त्यावेळेस तुकाराम महाराज सुद्धा चिडले आणि मग तुकाराम महाराज त्या रामेश्वर भट्टाला उत्तर देताना म्हणतात, वेदांचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, इतरांनी व्हावा भार माथा. वेदांचा तो अर्थ फक्त आम्हालाच माहिती आहे, बाकीच्यांनी फक्त त्याचा अर्थ डोक्यावर घेऊन नाचा. त्यावेळेस रामेश्वर भट्ट तुकाराम महाराजांना म्हणतो, तुकोबा, जीव सांभाळून बोला, तुम्ही धर्मपीठात उभे आहेत, तुम्ही अभंग रचना सुद्धा करता म्हणे. होय, करतो, पण खरं सांगू का, मी काहीच करत नाही. तो भगवंत मला भंडाऱ्या डोंगरावर बोलवतो, मी जातो. तो भगवंत सांगतो, मी लिहितो, बस. तुकोबा, वेळ समजत नाही का आपला? 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण आम्ही उकळून पिलो, देवांच्या स्वप्नात सुद्धा आला नाही, पण तुम्हाला अभंग सांगतो म्हणे. उद्यापासून अभंग रचना बंद. उदास झाले तुकाराम महाराज. पण तुकाराम महाराज न राहून त्याला विचारतात, का हो, उद्यापासून अभंग रचना बंद? तुम्ही म्हटलं तसं करतो, पण आतापर्यंत लिहिलेल्या अभंगाचं मी काय करू? तुकाराम महाराजांचं अंतःकरण सुद्धा उदास झालं. तुकाराम महाराज घरी आले, आपल्या अभंगाचं गाठोडं बांधलं आणि इंद्रायणीच्या डोहात ते अभंग अर्पण केलं आणि तिथेच एका शिळेवर बसले. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 13 दिवस त्या शिळेवर बसले आणि मात्र 13व्या दिवशी त्या इंद्रायणी मातेनं रूप धारण केलं आणि तुकोबांचे अभंग तुकोबांच्या हातात दिले. त्यावेळेस तिथे रामेश्वर भट्ट सुद्धा उपस्थित होता आणि मग इंद्रायणी मातेने स्वतः तुकाराम महाराजांचे अभंग दिले. म्हणून लोकांनी तुकोबांची पालखी काढायचं ठरवलं. पालखी काढली, पण तुकोबा पालखीत बसले नाही, तर आपले अभंग पालखीत बसवले. आणि त्यावेळेस मात्र ज्या रामेश्वर भट्टानं तुकोबांना अभंग पुढवायचे सांगितले, तोच रामेश्वर भट्ट म्हणतो, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ, चैत गडा सहित भया तारेल्या जैशा राह्या. म्हणे रामेश्वर भट्ट दिजा, तुका विष्णू नाही तुझ्या, तुका विष्णू नाही तुझ्या. तोच रामेश्वर भट्ट लोकांना ओरडून सांगू लागला की अरे, हा तुकोबा सामान्य नाहीये, त्याने आपले अभंग जसेचे तसेच पाण्यावर तरंगावले. हा तुकोबा त्या पांडुरंगाचाच अवतार. आणि लोकांना हे पटलं. लोक तुकाराम महाराजांकडे जाऊ लागले, त्यांना आपल्या शंका सांगू लागले. आणि असाच एक सामान्य जो तुकाराम महाराजांकडे गेला आली, महाराजांना म्हणतो, महाराज, तुम्ही म्हणताय ते खरं आहे, खरोखरच हा संसार खूप दुःखमय आहे, या संसारात खूप दुःख आहे, पण काय करावं महाराज, या संसारातून जीवच निघतो. माझा बायको जीव गुंततो, पोराचा जीव गुंततो, आई वडिलात जीव गुंततो, नव्हे तर बंगल्यात जीव गुंततो, गाडीत जीव गुंततो, जमिनीत जीव गुंततो, पिकात जीव गुंततो, गव्हाच्या खळ्यात जीव गुंततो. काय करावं महाराज, जीवच निघतो. त्यावेळेस महाराज त्याला म्हणतात, बाबा रे, तुझे म्हणतो ना ते चुकीच आहे. या संसारात कुणीच कुणाचं नाही, नाही कुणाचे